कडक सॅल्यूट टू IPS ऑफिसर डॉक्टर संदीप चक्रवर्ती. नाव ऐकलंय ना? बातम्या पाहत असाल किंवा न्यूजपेपर वाचत असाल तर आत्ता जी काही घटना घडली दिल्लीमध्ये, लाल किल्ल्याजवळचा झालेला I-20 कारमधला स्फोट, डॉक्टर उमर हा एक आतंकी विचारांचा, त्याला आपण फिदाईनच म्हणू, तो त्याच्याकडची स्फोटकं घेऊन त्या कारच्या स्फोटामध्ये स्फोट घडवून आणून त्यांनी स्वतःलाही संपवलं आणि निष्पाप निरपराध 8-9 लोकांचा जीव घेतला. 24 ते 25 लोक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. अनेक रिक्षा, अनेक कारचं नुकसान झालं. जे काही घडलं ते कशा पद्धतीने घडलं आणि जो काही त्यांचा एक मोठा मनसुबा होता तो कसा धुळीस मिळाला, ह्या सगळ्या रंजित कंसात रक्तरंजित बातम्या ऐकण्यात आपले दिवस चाललेत. अर्थात ज्या पद्धतीने आपण शिवछत्रपती महाराजांच्या इतिहासात वाचलं की शाहिस्ते खान सापडला नाही म्हणजे जीवाचं बोटावर भागलं, अशा पद्धतीने तो पळून गेला. पण त्याची बोटं छाटता आली महाराजांना. ज्या खिडकीला धरून तो उतरत होता त्या हाताची बोटं या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने कापली गेली. या गोष्टीचा संदर्भ मी का देतो की अक्षरशः बोटांवर निभावलं आहे आणि ते सुद्धा केवळ एका IPS अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळं. आणि दॅट ऑफिसर इज डॉक्टर संदीप चक्रवर्ती. कुर्नूल, आंध्र प्रदेश. या आंध्र प्रदेशात ज्यांचा जन्म झाला, आंध्रमधली तशी पाहिली तर भाषा तेलुगू, जास्त तेलुगू बोललं जातं. अशा या प्रदेशातल्या कुर्नूल या गावी संदीप चक्रवर्तींचा जन्म झाला. अतिशय योग्य पालन पोषण आणि स्वतःची बुद्धिमत्ता, बुद्धीचं तेज आणि मनामध्ये असलेला एक संकल्प, तो संकल्प सिद्धीस न्यायचाच अशा पद्धतीने जीवनाची आखणी. म्हणजे आम्ही पाहतो की जर MBBS झाला एखाद्या कुटुंबातला मुलगा तर अगदी आईवडिलांना आव्हाळ ठेंगणं होतं. आणि तसं पाहिलं तर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एखादा डॉक्टर होणं हे खूप काही आहे ना. त्याच्यानंतर मग कोणत्या अपेक्षा नसतातच त्या कुटुंबाच्या. अगदी सहज घडणारी ही घटना. पण डॉक्टर संदीप यांना MBBS झाल्यानंतर सुद्धा समाधान नाही लाभलं. त्यांचं अंतर्मन सांगत होतं की फक्त डॉक्टर आणि डॉक्टर म्हणून जगण्यासाठी माझा जन्म नाही झाला. मनामध्ये एक वेगळी काहीतरी ठिणगी होती आणि ही ठिणगी त्यांना UPSCला ॲपियर होण्यासाठी उद्युक्त करून गेली. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. अर्थात या सिव्हिल सर्व्हिसेसच्या केडरला येण्यासाठी डॉक्टर संदीप हे काही पहिलेच डॉक्टर आहेत असं नाही आहे. अनेक डॉक्टर आहेत. काही अक्षरशः MBBS, काही लोकांनी MD वगैरे पण केलेलं, कुठल्या तरी एका फॅकल्टीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं, असेही कितीतरी डॉक्टर्स या UPSCची परीक्षा देऊन आज इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये, IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेसमध्ये अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी बजावत आहेत. खूप उत्कृष्टरित्या ते त्यांची भूमिका बजावत आहेत. आणि अशीच
आपल्या बुद्धीचं तेज वापरणाऱ्या या अधिकाऱ्यांनी जम्मू अँड काश्मीर या एरियात काम करत असताना एक हैदराबादची व्यक्ती जम्मू काश्मीरसारख्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये, जिथं रोज काही ना काही घडतं आणि रोज पोलीस लोकांना काही ना काही ॲक्शन घ्यावी लागते आणि प्रत्येक ॲक्शनमध्ये जीवाला धोका असू शकतो असा तो भाग. या भागात कार्यरत असलेले डॉक्टर संदीप चक्रवर्ती यांच्या निदर्शनास एक भिंतीवर चिटकवलेलं पोस्टर आलं. त्या पोस्टरमधला मजकूर काहीतरी एक मोठी घटना होणार भारत देशात याकडे निर्देश करत होता. म्हणून तो मजकूर त्यांनी बारकाईने वाचला, ज्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेच्या पाठिंब्याने बाबरी मशीद पाडल्याचा बदला आणि भारताने सर्जिकल स्ट्राईक केला, ऑपरेशन सिंदूर केलं, त्यामध्ये जैश ए मोहम्मदचे जेवढे म्हणून संभाव्य अतिरेकी किंवा तयार झालेले अतिरेकी यांच्या मरणाचा बदला हा आपल्याला भारत देशात घ्यायचा आहे, अशा पद्धतीने बिटवीन द लाईन्स आणि काही ओळीमधनं लिहिलेल्या मजकुरातून त्यांना त्यांची साशंकता वाढली. शेवटी एक IPS अधिकारी एखादा पोस्टर वाचणं आणि एखाद्या कॉमन मॅननी, म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या सामान्याने तो मजकूर नुसता पाहायचं आणि तिथून पुढं निघून जायचं, ह्याच्यामध्ये नक्की फरक आहे. आणि हाच फरक, बुद्धिमत्तेतला फरक, चौकस राहण्याचा फरक हा एका वर्दीमध्ये आणि एका कॉमन मॅनमध्ये नेहमीच असतो. उनकी सोच कुछ अलग होती है, उनके सोच की ऊंचाई कुछ अलग ही होती है. उगीच कोणीही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा क्रॅक करून अशा महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचत नाही, या गोष्टीवर मला नक्की विश्वास आहे. तिथे पोहोचण्यासाठी, अशी काही ठिणगी मनात असण्यासाठी एका उच्च प्रतीची हुशारी, एक चौकसपणा, मनामध्ये धैर्य आणि काहीतरी आपल्या देशासाठीची एक तळमळ, या सगळ्या गोष्टी मनामध्ये असल्याशिवाय कोणीही या परीक्षांकडे जात नाही आणि गेल्यानंतर इतक्या सचोटीने काम करत नाही. आता अर्थात तुम्ही म्हणाल की प्रवी, या केडरच्या लोकांनी कितीतरी मोठमोठे भ्रष्टाचार केलेत, नोटा मोजण्याची मशीन्स मागवावी लागली, ते काय आम्ही विसरणार का? या लोकांमध्ये पण खूप भ्रष्टाचारी लोक आहेत. मित्रांनो, एका हाताची पाची बोटं समान नसतात. क्षेत्र तुम्ही कोणतेही घ्या, जितके चांगले लोक तुम्हाला दिसतील तितक्याच वाईट लोकांचा सुद्धा भरणा तिथं असू शकतो. 75% जर चांगुलपणा असेल तर आपण त्या चांगुलपणाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जो 25% गाळ आहे तो एक ना एक दिवस गाळात जाणारच आहे. ते काय असे फार मोठे उजळ माथ्याने फिरू शकणार नाही आहेत. जी काय त्यांची बदनामी व्हायची असेल ती होणारच आहे. डॉक्टर संदीप चक्रवर्ती यांनी जेव्हा ते पोस्टर वाचलं तेव्हा त्यांना काहीतरी मनामध्ये पाल चुकली आणि त्यांनी आपल्या सबऑर्डिनेट्सला आदेशित केलं की हे पोस्टर कोणी चिटकवलं याची माहिती ताबडतोब मला पाहिजे. झालं, लगेच आपले सबऑर्डिनेट ऑफिसर्स कामाला लागले, CCTV खंगाळले गेले. त्या CCTVच्या आधारे ते पोस्टर कोणत्या वेळेला, कधी आणि कोणी कशा पद्धतीने लावलं, कुठे कुठे लावली याची इत्थंभूत माहिती डॉक्टर संदीप चक्रवर्ती यांच्या टेबलपर्यंत पोहोचली. ही माहिती मिळाल्यानंतर एखादा IPS अधिकारी गप्प बसेल असं शक्य आहे का? जे त्याच्या मनात आलं आहे, जे त्याने कोणाला बोलून नाही दाखवलं, फक्त मला अशी इन्फॉर्मेशन काढून आणा, आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही चक्र सुरू होती की नाव आय मस्ट इन्व्हेस्टिगेट इन दिस मॅटर. मला या जे काही घडते त्याच्या खोलापर्यंत जायचं आहे, त्याची पाळंमुळं नक्की कुठपर्यंत आहेत हे मला तपासून पाहायचं आहे. हे त्यांनी मनाशीच ठरवलं होतं. 3 माणसं त्या CCTVच्या फुटेजमध्ये सापडली. त्या माणसांचा आतापता काढला गेला आणि त्यांची इन्क्वायरी केली गेली.
त्यांच्याकडं व्यवस्थित चौकशी केल्यानंतर एका डॉक्टरचं नाव समोर आलं. डॉक्टर आदिल असं काही त्याचं नाव आहे. प्रॉपर जम्मू काश्मीरचा, पण सध्या तो राहत होता दिल्लीत कुठेतरी. झालं, त्याच्यापर्यंत पोचले. त्याच्याकडून अहमदाबादपर्यंत लिंक लागली. त्याच्याकडून मग अल फलाह युनिव्हर्सिटी, असे धागे दोरे सगळे जोडत जोडत मग हरियाणाची पोलीस, उत्तर प्रदेशचे पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलीस अशी एक कॉमन ॲक्शन सुरू झाली. आणि मग जवळपास 10 डॉक्टर रडारवर आले आणि त्यांचं अटक सत्र सुरू झालं. अमोनियम नायट्रेटचा साठा प्रचंड मोठ्या प्रमाणात सापडला. RDX जवळपास 2900 किलो ते 3000 किलो. हे सगळं सापडत गेलं आणि ही माणसं सगळी रडारवर आलेली, त्यांना पण अरेस्ट होत गेली. तेव्हा या उमरला समजलं की आता पोलीस, भले ते दिल्ली पोलीस असो, काश्मीर पोलीस असो किंवा हरियाणा पोलीस असो, ही सगळी टीम आता माझ्यापर्यंत पोहोचते, कारण बाकी सगळे पकडले गेलेत. हे जेव्हा त्या उमरला समजलं तेव्हा त्याच्याकडं असलेला साठा कारमध्ये घेऊन तो एका इराद्याने निघाला लाल किल्ल्याकडं. त्याच्या मनात एकच होतं की जे 6 डिसेंबरला आणि 26 जानेवारीला आपल्याला घडवायचं ते आता आपल्याला शक्य होणार नाही आहे. आणि त्यामुळं आता जे काही माझ्याकडं आहे हा साठासुद्धा जप्त होण्याच्या आधी हा कुठेतरी कामाला आला पाहिजे, असा वाईट विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि त्याची जिहादी प्रवृत्ती त्याला गप्प बसू देत नव्हती. पोलिसांनी तसं पाहिलं तर उमरचा सुद्धा पत्ता काढला होता, पण त्या पत्त्यावर तो सापडला नाही. म्हणून तो वाचला. आणि तो वाचला, तो हा स्फोट घडवण्यासाठी वाचला. म्हणूनच म्हटलं मी की शाहिस्तेखानाचा जीवच गेला असता, तुकडे झाले असते, पण ते बोटावर निभावलं. त्याच पद्धतीने या उमरने त्याच्याकडं असलेल्या छोट्याशा साठ्याचा लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणला. याला मी छोट्याशा साठ्याचा असं मुद्दाम उच्चार करतोय, कारण याच्यामधनं मला तुमच्या मनापर्यंत हे पोचवायचं आहे की जर हा 2900 किलोचा RDXचा आणि अमोनियम नायट्रेट जे काही सापडलं, हा साठा जर सापडला नसता तर किती प्रकारचे बॉम्ब ते तयार करणार होते. कार बॉम्ब्स 32 ठिकाणी कार एक्सप्लोजन करून त्यांना दहशत निर्माण करायची होती. पूर्ण दिल्लीमध्ये 32 ठिकाणी, कदाचित अजून काही शहरांमध्ये पण त्यांचा प्लॅन असेल. सगळ्या आता या गोष्टी इन्व्हेस्टिगेशनच्या आहेत. पण सध्या तरी अशी बाब उघडकीस आली आहे की हा सगळा साठा जर वापरला गेला असता, म्हणजेच डॉक्टर संदीप चक्रवर्ती यांच्या त्या चौकस बुद्धीला ही गोष्ट जर शिवली नसती, त्यांनी जर उचल घेतली नसती, नेहमीप्रमाणे भिंतीवर पोस्टर लागतात म्हणून जर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असतं, तर मात्र या आपल्या भारत देशात सर्वात मोठा आजपर्यंतचा दहशतवादी हल्ला झाला असता, हे निश्चित. त्यामुळं एका मोठ्या हल्ल्यापासून आपण सगळे वाचलेलो आहोत. आपला देश वाचला आहे केवळ एका IPS अधिकाऱ्याच्या प्रचंड सतर्कतेमुळं. म्हणजेच त्यांची चौकस बुद्धी त्यांनी पणास लावली आणि फक्त मनामध्ये विचार करून ते थांबले नाही आहेत. तो विचार त्यांनी धसास लावला आणि स्वतःच्या पातळीवर इन्व्हेस्टिगेशनचे धागेदोरे जसे जसे मिळत गेले तसे तसे त्यांनी गुप्तरित्या हरियाणा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस यांची मदत घेण्यास सुरुवात केली. आणि एक मोठा ट्रॅप टाकून त्यांनी अशी ही आतंकी हमला करण्यासाठी तयार असलेली हायली क्वालिफाईड फौज एका दमात नेस्तनाबूत केली. त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं आता अजून कुठपर्यंत धागेदोरे जातात आणि या देशावर किती मोठं संकट होतं हे हळूहळू उघडकीस येईल. म्हणूनच डॉक्टर संदीप चक्रवर्ती यांना कवी प्रविश्य यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करण्यासाठी, आणि अशा काही बारीक सारीक गोष्टी ज्या घडल्या नसत्याच तर मात्र आपली जनता किती होरपळली असती, आपल्या देशाचं किती मोठं नुकसान झालं असतं, याची थोडीशी तुम्हाला जाणीव व्हावी
बातम्यांमधून, वृत्तपत्रांमधून ही जाणीव होते, परंतु कुठली व्यक्ती कशा पद्धतीने काम करत असते. जम्मू काश्मीरसारख्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये एक आंध्रमधला व्यक्ती तिथे जाऊन IPS अधिकारी बनतो आणि नाव कमवतो. एक नाही, दोन नाही, 6 वेळा फॉर 6 टाइम्स प्रेसिडेन्शियल मेडल या IPS अधिकाऱ्याला मिळाले. डॉक्टर संदीप चक्रवर्ती, ज़िंदगी में बहुत कुछ आप कर सकते हो और करके दिखाया है. आगे जाके भी आपको ढेर सारी शुभकामनाएं मैं अर्पित करता हूँ. आप जैसे जांबाज ऑफिसर लोगों की इस देश को बहुत बहुत सख्त ज़रूरत है. इतना ही मैं ज़रूर कहूँगा और आपके माता पिता को भी तहे दिल से मैं नमन करना उचित समझता हूँ. ज्या मुलाचं पालन पोषण अशा पद्धतीने जे आईबाप करतात त्यांचा हा खूप मोठा गौरव आपण पण करायला शिकलं पाहिजे ना. त्या आईवडिलांनी जे काही त्यांना संस्कार दिले, जे काही शिक्षण दिलं, त्याचीच तर ही सगळी परिणती आहे. फक्त MBBS होऊन, डॉक्टर होऊन ते जर शांत बसले असते तर काय, एक हजारो पेशंटचं त्यांनी आयुष्यात भलं केलं असतं नक्कीच. त्यांनी एक डॉक्टर म्हणून चांगली प्रॅक्टिस केली असती, नाव कमवलं असतं, हेही निश्चित आहे. पण त्या डॉक्टरीसोबतच त्यांच्या मनामध्ये जी ठिणगी होती की कुछ मुझे करके दिखाना है, कुछ बन के दिखाना है, कुछ और करना है, मुझे देश के लिए कुछ जीना आ सकेगा या नहीं, इस तरफ मेरा ध्यान देना है. मुझे UPSC में अपीयर होना है, कुछ बन के दिखाना है. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस याच्यासाठी परीक्षा द्यायचं त्यांनी मनात घेतलं. त्यामध्ये यश मिळवलं. IPS केडरमध्ये ते सिलेक्ट झाले आणि अतिशय उत्तमरित्या काम करत 6 वेळा राष्ट्रपती पदक मिळवणं सोपं नाही आहे मित्रांनो. हे राष्ट्रपती पदक कोणाला दिलं जातं? ज्या ठिकाणी एखाद्या चांगल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये स्वतःचा इंटेलिजन्स वापरून त्यांनी जर काही कार्य केलं तेव्हाच राष्ट्रपती पदक मिळतं. तो एक त्या वर्दीचा खूप मोठा बहुमान असतो, सन्मान असतो. आणि त्यासाठी प्रामाणिक काम करणारा प्रत्येक व्यक्ती नक्कीच त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक सुप्त इच्छा असते की यार एक ना एक बार मुझे प्रेसिडेन्शियल मेडल मिलना ही चाहिए. अशी इच्छा, सुप्त इच्छा बाळगत काम करणाऱ्या प्रत्येक वर्दीला तहे दिल से मैं सैल्यूट करता हूँ और हर वर्दी वाले को ऐसी चीज़ हासिल करने के लिए तहे दिल से बहुत सारी शुभकामनाएं भी अर्पित करता हूँ. डॉक्टर संदीप चक्रवर्ती, तुमच्या या इंटेलिजन्समुळं अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत असंच मी मानतो. त्यामुळं होणारी मोठी दुर्घटना, होणारा मोठा आतंकी हमला, होणारं मोठं नुकसान, या देशाची जी काही गत झाली असती ते घडलं असल्यास 32 ठिकाणी जर असे स्फोट घडले असते तर तुम्ही विचार करा देशामध्ये केवढी मोठी दहशत माजली असती, केवढा मोठा आपल्या डे टू डे लाईफवर परिणाम झाला असता. त्याचा परिणाम न कळत जाऊन तुमच्या इंडियन इकॉनॉमीवर झाला असता, प्रत्येकाच्या जीवनावर झाला असता, कदाचित अंतर्गत गृहयुद्ध पण छेडलं गेलं असतं. या सगळ्या गोष्टी, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी टळलेल्या आहेत. त्यामुळंच पुन्हा एकदा डॉक्टर संदीप चक्रवर्ती IPS अधिकाऱ्यांना कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट.